निराकार निर्गुणही तुई रघुराया, मैं गुलाम तेरा. ज्याला रंग नाही, ज्याला रूप नाही, ज्याला नाव नाही, जो अजन्म परमात्मा जन्माला आला कसा? जन्माद्यश ब्रह्मसूत्राचं पहिलं सूत्र आहे आता तो ब्रह्म जिज्ञासा, आणि दुसरं सूत्र जन्माद्यश येतः. या दुसऱ्या सूत्रापासून भागवताचा प्रारंभ झाला. जन्माद्यश आद्यश जन्मादि रहितस्य विकार आद्यश जन्म विकारादि रहितस्य इति जन्माद्यश. आता वेळ कमी आहे आणि कमी वेळामध्ये जास्त रन करायचे, म्हणून एखाद्या वेळेला स्पीड होण्याची शक्यता आहे, आणि स्पीड जर झाली तर एखाद्या वेळेला गाडी आदळण्याची सुद्धा, कारण उशिरा निघाल्यावर टायमाला पोहोचावं लागतं ना, नाही का नाही. निघालोच होतो 10 वाजता, राईट 11ला इथं आलो, म्हणजे 11ला इथं आलो. ज्याला जन्म नाही असा परमात्मा जन्माला आला. कशासाठी आला? धर्माची स्थापना करण्यासाठी, साधू संतांचं रक्षण करण्यासाठी आला. मग महाराज अनेक अवतार जन्माला आले. त्याच्यात श्रीमद भागवताने 24 अवतार सांगितले. त्या 24 अवतारापैकी 8व्या क्रमांकाचा अवतार श्री दत्तात्रयाचा. 8व्या क्रमांकाचा अवतार दत्तात्रयाचा अवतार. या ठिकाणी दत्तात्रय भगवान जन्माला येतात. श्रीमद भागवताचं असं चिंतन आहे की भगवान दत्तात्रय जन्माला आले ते एकमुखी जन्माला आले. विठाला नाथबाबा आणि दासोपंत स्वामी टेंबे यांनी भगवान दत्तात्रयाच्या त्रिमूर्ती दत्तात्रयाची पूजा केली. पण श्रीमद भागवताचं चिंतन आहे की भगवान दत्तात्रय एकाच रूपाने, एकाच मुखाने जन्माला आले. कसे आले, काय आले, आपण भागवताच्या कथेत चिंतन करून आलो आहोत. भगवान दत्तात्रय जन्माला कसे आले? त्यावेळेला अगोदर सृष्टी नव्हती. या सृष्टीमध्ये पहिले कोटेच नव्हते, काही चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याचे होते पाहे. कानोबा तेरे तेरे तेथे एक ढालगज निर्माण झाली. एक ढालगज अर्थात माया निर्माण झाली. त्या मायेने भगवंताच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती केली. जयाचे नी नाभी जन्म चतुरानना. ब्रह्मदेवाने जन्माला आल्यानंतर विचार केला, कोहम कथमिदम जातम, कोणही मी कशासाठी आलो? त्यावेळेला आकाशात आकाशवाणी झाली, 2 शब्द कानावर पडले, तप तपश्चर्या. तप तपती किम तपती, शरीरम तपती, शरीरम किमर्थम तपती, शरीरम मत पर प्राप्त्यर्थम तपती, शरीरम आत्मज्ञान प्राप्त्यर्थम तपती, शरीरम कथा कीर्तन श्रवणार्थम तपती. तपश्चर्या केली, तपश्चर्या. आणि तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेवाला सृष्टी उत्पत्ती करण्यासाठी भगवान नारायणाने प्रेरणा दिली. नारायणाने सृष्टी उत्पत्ती करण्यासाठी प्रारंभ केला ब्रह्मदेवाच्या माध्यमातून. त्यावेळेला ब्रह्मदेवाने पहिल्यांदा दशऋषी निर्माण केले. अत्रि, वशिष्ठ, भृगुर, अंगिरा, नारद वगैरे. त्याच्यात आत्री ऋषीला जन्माला घातलं. आत्री ऋषीला जन्माला घातलं, सांगितलं आत्री महाराज जा जगाची उत्पत्ती करा. तेव्हा आत्री ऋषीने तपश्चर्या केली. अत्री अ म्हणजे नाही, त्री म्हणजे 3 गुण. ज्याच्या जीवनामध्ये 3 गुण नाहीत, सत्व रज तम, या 3 गुणाची बाधा ज्याला होत नाही त्याला आत्री म्हणतात. सत्व रज तम बाधा. ज्यांच्याजवळ सत्वगुण नाही, सत्वगुण सुद्धा बाधक आहे, रजोगुण सुद्धा बाधक आहे, आणि तमोगुण तर बाधकच आहे. असे आत्री, या आत्रीने तपश्चर्या केली, ब्रह्माची तपश्चर्या केली. साक्षात परब्रह्माचं निर्गुण निराकाराची समाधी लावली. आणि निर्गुण निराकाराची समाधी लागल्यानंतर 3 देव प्रगट झाले. 3 देव जैसे परभणीचे ससे, परब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य जैसे प्रकाशले. असं कधी कधी चुकल्यावर सांगायचा. 3 देव प्रगट झाले. सांगितलं भो आत्री. आत्री ऋषीने सांगितलं, अरे मी तर एकाला बोललो होतो, तुम्ही 3 जण कसे आले? तेव्हा त्या 3 देवांनी सांगितलं, भो आत्री अहम नत्री. काय सांगितलं? भो आत्री अहम नत्री, म्हणजे
हे अत्री महाराज आम्ही तिघ नाही, तुम्ही तर अरे आम्ही तिघ मिळून एक ब्रह्म आहेत, आम्ही तिघ जरी दिसत असलो तरी तिघ नाही तर आम्ही एकच आहेत. ज्ञानोबा आहेत, ज्ञानेश्वरी गोड लिहितात. लक्ष द्या, दिवस एकच आहे पण एका दिवसाचे 3 टप्पे. साधारणतः सकाळी 6 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत काय म्हणतात तुमच्याकडे, काय म्हणतात, सकाळ. 11 वाजल्यापासून साधारणतः 4 वाजेपर्यंत काय म्हणतात, दुपार. आणि दुपारच्या नंतर 4च्या नंतर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत काय म्हणतात, संध्याकाळ नाही, सायंकाळ. संध्याकाळ अपभ्रंश शब्द आहे पण खरा शब्द सायंकाळ. एकच दिवस आहे पण एका दिवसाचे 3 टप्पे आहेत. तसं ब्रह्म एकाच आहे पण एका ब्रह्माचे 3 टप्पे. ज्ञानोबा लिहितात, ब्रह्मा तो प्रातकाळो, विष्णू तो मध्यान्ह वेळो, सदाशिव सायंकाळो, बाळा ब्रह्मा तो प्रातकाळू. सूर्य उगवला, सकाळ आहे. तसं मानवी जीवनरूपी माणसाचा सूर्य अर्थात जन्म ज्याने घातला, जन्म घालण्याचं काम ब्रह्मदेवाचं आहे. म्हणून ब्रह्मदेव सकाळचा. जरी संन्यासी असला पण दुपार झाल्यानंतर मात्र जरी झाला संन्यासी, मध्यान्हासी, तोंडवासी, भूक लागल्यावर आणि मग भूक लागल्यानंतर पोटामध्ये अन्न घालण्याची जबाबदारी आहे. कोणी केली बाळा दुधाची ओतुरी, कोणी केली बाळा